घेतलेली आहे। त्याबरोबर सतीश जाधव फ्रॉम कवाड यांची देखील मेहनत लागलेली आहे या स्पर्धेसाठी। सर्वांच्या वतीने आपण करूया सर्वांना वेलकम। आणि आता सामन्याला इथे होते सुरुवात। कॉम्बॉक्समध्ये सुभाष धुमाल आणि अजय घरत तुमच्यासोबत दिवसभर समालोचन करणार आहेत। अनिल गायकवाड यांची उपस्थिती झालेली आहे। त्यांना नम्र विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मापोली गावचे समाजसेवक वेलकम। तसेच या व्यासपीठावर सूरज थोरात यांची देखील उपस्थिती झालेली आहे। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। विद्यमान अध्यक्ष शैलेशजी गायकवाड, उपाध्यक्ष अक्षयजी गायकवाड, निखिलेश शेल्लार, मिलिंद जाधव, विजय बंधू सतीश वागचर आणि सतीश ब्राहो यांच्या मार्गदर्शनाने यांच्या अपार मेहनतीतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सामन्याला सुरुवात करायची आहे। चला दोन फलंदाज आणि सुभाष धुमाल प्रत्येकी टीमला टाइम जो आहे त्या टाइमानुसारच षटक कंप्लीट करून घ्या आपण। टायमर ऑन केला जाईल। पहिला चेंडू ज्यावेळी संदेश डिलिव्हर केला जाईल त्यावेळी मात्र टाइम देखील नोट केला जाईल आणि कुठल्या संघाची घाई केली जाणार नाही। स्टॉपवॉच नक्कीच असणार आहे। आपण जर बघितलं तर 4 षटकांसाठी 20 मिनिटे आणि या 4 षटकांसाठी जर अतिरिक्त वेळ आपण खर्च करता तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला वर्तुळामध्ये ठेवावा लागेल। तर सामन्याला होतोय सुरुवात। गेम इज ऑन। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि यावर्षी देखील हे आयोजन आपण बघतोय डीडी ग्राउंड विनर या मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। सलमेची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। दोन्ही संघाचे 12 मॅन देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये फिल्डिंग साईडचा 12 मॅन आलेला आहे। बॅटिंग साईडचा 12 मॅन अजूनही आमच्या कॉम्बॉक्समध्ये पोहोचलेलं नाही। सूर्या फायटर 12 मॅन आपण मैदानामध्ये संघनायक आपण कॉम्बॉक्समध्ये पाठवायचं आहे कारण आता मैदानामध्ये सामना सुरू होतोय। सूर्या फायटर विपक्ष ब्लू स्टार वडपे या दोन संघामध्ये पहिला चेंडू टाकण्या अगोदर जर 12 मॅन कॉम्बॉक्समध्ये नसेल तर संघाला पेनल्टी दिली जाईल। 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल। 2 धावांची पेनल्टी इथे मात्र 12 मॅन नसला तर दिली जाईल। अरविंद सालुंके आपण बघतोय इथं मात्र इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते सीमा पार वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार। क्या बात आहे। सौरभ अडकमोल आपण बघतोय ज्याने दमदार चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेले। त्यांचे पिताश्री सदानंद अडकमल एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत। त्यांचा आवाज देखील भरपूर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलेला आहे आणि त्यांचे सुपुत्र सध्या मैदानामध्ये स्ट्रायकर हिंडला पाहायला मिळतात। केवळ चेंडूला दिशेतील नेटकरचा फटका आपण बघतोय मात्र थर्डमॅन रिझर्वमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते। एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात। इतकी चांगली रणनीती आपण बघतोय। पहिल्या चेंडू मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या चेंडूला केवळ ढकललेलं आहे, लेट कट खेळलेलं आहे आणि मोठ्या फलंदाजी निशाणे आपण बघतोय। पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो सूर्या फायटर विपक्ष ब्लू स्टार वडपे या दोन संघामध्ये। टॉस जिंकलेल्या ब्लू स्टार वडपे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। अरविंद सालुंके पहिले षटकात आलताना इथे या स्कोर ऑफ द विकेट चेंडू पॉइंट रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय। एक धाव फलंदाज पूर्ण करतात। लवेश सापटे देखील आपला अकाउंट ओपन करतोय सिंगलने आणि संघाची धाव संख्या पोहोचते 6 वर। सन्माननीय संदेश जाधव मापोलीचे उपस्थित झालेले आहेत। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम। हो घुटना टेक सिक्सर देख वाट शॉट स्क्वेलेकच्या वरून चेंडूला फिरकून दिले सीमा पार फ्लॅट 6 षटकार।
तर अनेक सामने या खेळाडूने जिंकून दिले, मॅच विनर खेळाडू आहे आणि सुरुवात काय त्याने केलेली आहे या डावाची. पलटी शॉट केल्याचा प्रयत्न आणि हे आपण पाहू शकता विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणता येईल, कारण सरळ बॅटने धावा येत होत्या आणि इथे मात्र आपण बघतो अतिरिक्त करण्याचा प्रयत्न, रिवर्स फटका घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न आता स्वतःला क्लीन बोल्ड करून घेतलेला आहे. पहिला हात बसतोय सर्व अडोकमोलच्या रूपाने संघ आपण बघतो सूर्या फायटर या संघाला. बाद ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकाच्या मध्ये त्याने 11 धावांचं योगदान दिले 4 चेंडूचा सामना करताना. आणि आता मात्र नेव्ही बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो योगेश वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. उलटा चेंडू इथे आपण पाहतोय गॅपमधून चेंडू निघून जाईल फान रिझनमध्ये क्षेत्ररक्षक डीपला चेंडू पायाने अडवतोय, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाजांना. आणि या 2 धावने षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोअरवर पाहायला मिळते ती 1 बाद 14 धावा. सूर्या फायटर संघ आपण बघतोय नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सूरज थोरात यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण भव्यदिव्य स्पर्धेचं आयोजन देखील करून या मैदानावर पाहिलं होतं. आपण सामना पाहतोय विनोद थोरात फॅम टीम सूर्या फायटर विपक्ष रितेश गायकवाड प्रेम गायकवाड फॅम टीम ब्लू स्टार वडपे या 2 संघामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चांगली सुरुवात सूर्या फायटर संघाची पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर सौरभ अडकमला यांनी सुरुवात चांगली करून दिली आणि त्याच्याच खिलेच्या जोरावर 14 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. P1चं पहिलं षटक समाप्त झालं आणि आता मात्र P2चं दुसरं षटक दुसऱ्या टोकाकडून गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ब्लू स्टार्स वडफे संघाकडून घेऊन येतोय गोलंदाज राहुल मोरे. 3 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आता मध्ये तैनात केले गेलेत. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटचा वेळ खर्च केला गेला आहे, कारण 10 वाजून 14 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला आहे. आणि हे षटक आता मात्र सुरू होतंय राहुल मोरेच्या माध्यमातून. प्लॅन मिस चेंडू सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना राहुल मोरे शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. इथे समोर खेळल्या चेंडूला VCF मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपण बघतोय या मिडल रेंजमध्ये सज्ज आहे. फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 15वर. यानंतरच्या दोन्ही संघांनी या टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. लॉर्ड फुलटा चेंडू होता थर्ड रिजनमध्ये चेंडू खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मग बॅकअप चांगलं पाहतोय आपण. इथे देखील पायाने चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 3 स्टार्स रॉयल्स विपक्ष अशोकदादा 11 या 2 संघामध्ये. सध्या आपण सामना बघतोय सूर्या फायटर्स विपक्ष ब्लू स्टार्स वडफे या 2 संघामधील. लॉर्ड फुलटा चेंडू इथे आपण पाहतोय या कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हलला आणि स्किट होतोय या क्षेत्ररक्षक चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
या चौकाराने संघाचे धावसंख्या येतो आकार धावसंख्या पोहोचते ती 20वर. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थही आपण पाहतो ब्लू स्टार वडपे संघाकडून राहुल मोरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल त्याचा लवेश सापटे. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका वाढ शॉट चेंडू निघून जाते कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार झन्नाटेदार षटकार. अजून जर 2 षटकार आले तर विनीत भोईर यांच्याकडून आजची मेजवानी असेल. आणि इथे मात्र सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद होतोय. झेलबादच्या रूपाने दुसरा हादरा असा पडतोय आपण पाहतोय सूर्य फायटर या संघाला. बाद झाले तर पहिला फलंदाज सौरभ अडकमल बाद झाला होता. त्यानंतर लवेश सापटे देखील बाद होताना पाहायला मिळतोय. लवेश सापटे यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एक षटकार एक चौकारच्या मध्ये ते 12 धावांचं योगदान दिलेलं आहे. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन दोन्ही सर्विसच्या फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले आणि आता मात्र नवीन फलंदाज सूर्य फायटर संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संदेश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संदीप राऊत खेळाडूचं नाव आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर संदीप आपण बघतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विजय चंदन आता मध्ये सज्ज होतोय. तिसरे षटक घेऊन आलेले फुलटा चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आपण पाहतोय. 1+1 अशा 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील. खराब चेंडूने सुरुवात करताना विजय चंदने आपण पाहतोय धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने पाहायला मिळते ते धाव प्लेकर 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ विजय चंद्रने या तिसऱ्या षटकातल्या साठवले. मात्र पहिला चेंडू खराब चेंडू त्याने हाताळला होता. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न कव्हर इजरमध्ये चेंडू टोलवला जातो. एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना आपण टॉससाठी पूर्णपणे तयारी करायचं आहे. 3 स्टार्स रॉयल्स विपक्ष अशोकदादा 11 या 2 संघांमधील पुढील सामना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांना एक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. धावसंख्या 29. तिसरे षटक मार्गस्थ आपण पाहतोय. या सामना सूर्या फायटर विपक्ष ब्लू स्टार वडफे या 2 संघांमधील आजच्या दिवसामधील पहिला सामना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विजय त्यांनी तिसऱ्या षटकात आलताना इथे यॉर्करचा चेंडू चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. कमबॅक करताना विजय चंद्रने आपण पाहतोय. कारण पहिला चेंडू खराब हाताळला होता आणि त्यानंतर मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने त्याच्या माध्यमातून केली जाते. सध्या मैदानामध्ये योगेश आणि संदीप आपल्याला पाहायला मिळतात. सौरभ आणि लवेश बाद झालेले आहेत. त्यांनी सुरुवात चांगली करून दिलेली आहे. विजय चंदने राईट मोर द स्टंप फुलटा चेंडू
आणि फुलटाच फुल टोल वसूल करताना आपण पाहतो या फलंदाज चेंडूला फेकून दिले मिडविकेटच्या वरून सीमा पार षटकार. साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंगसाठी ती रिव्ह्यूची मागणी केलेली आहे आपण पाहतोय. इट्स नो बॉल. रिव्ह्यू द सक्सेसफुल आपण बघतोय रिव्ह्यू जो घेतला होता तो नक्कीच सक्सेस होतोय आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. संघाची धावसंख्या दरम्यान धावपळीकडे पाहायला मिळते ते 36 धावा. 6+1 7 धावा धावपळीमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत आणि धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 36 धावा. आणि आता मात्र गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही कारण 2 बिमर चेंडू या गोलंदाजांना हाताळलेले आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाला आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. 3 स्टार्स रॉयल्स विपक्ष अशोक दादा 11 या दोन संघामधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण सामना बघतोय सूर्या फायटर विपक्ष ब्लू स्टार्स वडपे या दोन संघामध्ये. 36 लॉस ऑफ 2 विकेट. आणि आता मात्र विजय याचं षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाज नीरज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. नीरज गाडगे आपण बघतोय विजय चंद्रने याच्या जागेवर आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहे. सामने जाईल फलंदाज योगेश. यायलो मात्र स्लॉक स्वीप चेंडू निघून जाते सीमा पार फील्डवर विकेट षटकार. वर फ्रीट चेंडू होता आणि या फ्रीटवर बिग हिट फलंदाज योगेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. इनसाइड आउट एक्स्ट्रा कोरिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक डीपला सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. चांगल्या क्षेत्ररक्षकाने क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला होता. धावसंख्या 43-43. आपण दुसऱ्या दिवसामधील पहिलाच सामना पाहतोय सूर्या फायटर्स विपक्ष ब्लू स्टार्स वडफे या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने पूर्णपणे वेट चेकीत दिलं होतं. फलंदाजाला मात्र एक धाव फलंदाज लेग बायच्या रूपाने पूर्ण करतायत. धावसंख्या 4 44 धावा. सूर्या फायटर विनोद थोरात फेम टीम विपक्ष आपण पाहतोय ब्लू स्टार वडपे रितेश गायकवाड आणि प्रेम गायकवाड फेम टीम या दोन संघामधील सामना सध्या सुरू आहे. या षटकामधील अंतिम चेंडू सामन्याकडील फलंदाज योगेश. यावेळी मात्र चेंडूला फिरकवून दिलेलं आहे. चेंडू निघून जाईल सीमा पार मिड विकेटच्या वरून षटकार. देखील धावपलेकर पाहायला मिळतात. अर्धशतक पूर्ण केलेलं आहे.
सूर्या फायटर संघाची चांगली धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते, कारण यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 50 सूर्या फायटर संघ आपण बघूया. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना योगेश चांगल्या टचमध्ये पाहायला मिळते, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत आणि वैयक्तिक 23 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. तर दुसऱ्या बाजूला संदीप, ज्याने आतापर्यंत 2च चेंडूचा सामना केलेला आहे, फक्त एका धावीवर तो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज राहुल मोरे याला कंटिन्यू ठेवलं गेलं आहे, ज्याने या पेटूचं दुसरं षटक आलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे चौथं षटक पूर्ण करण्याची. तीन षटकांसाठी आतापर्यंत आपण बघितलं तर 16 मिनिटे खर्च केलेले आहेत. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते, आपण पाहू शकता. व्ही शेपमध्ये थर्डमॅन फायनल एक तैनात केले गेले आहेत. समोर लॉंग ऑन पाहायला मिळतात. ऑन साईडला आपण पाहतोय मिडविकेट डीपमध्ये आणि ऑफ साईडला डीप कव्हर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडू सुरुवात चांगली करताना आपण बघतोय गोलंदाज राहुल मोरे यांनी दुसरं षटकात आलं होतं पेटूचं, ज्या षटकामध्ये 12 धाव त्यांनी खर्च केले होते. एक सफलता देखील प्राप्त केली होती आणि त्याच्यावरच पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली गेली आहे. आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन तो आलेला आहे. इथे कव्हर रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मात्र एक धाव घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना. एक सिंगल रन्सने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज संदीप आणि संघाची धावसंख्या पोहोचते ते 51 वर. यायला फुलटा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय या स्वीपर कव्हरमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण डीप कव्हर रिजनला पाहायला मिळत आहे. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. एका दोघे धाव्याने धावफलक घालत्या डोल्या षटकामध्ये आपण बघतोय धावसंख्या 53. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. पहिल्या डावामध्ये सूर्या फायटर संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. समोर चेंडू जातोय डीप मीटर मध्ये एक धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबलने आपण बघतोय या षटकामध्ये धावा करताना योगेश आणि संदीप हे फलंदाज सूर्या फायटर या संघाकडून. धावसंख्या 54. यायला स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला मध्ये दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. अब तक 56 आपण बघतोय. क्रिकेटच्या लाईफ रनचा वापर या षटकामध्ये करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 धाव आपल्यावर पाहायला मिळत आहेत. या षटकामधला अंतिम चेंडू सामनागर फलंदाज संदीप. इथे चांगल्या चेंडूच्या हाताळणी कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांची समाप्ती सूर्या फायटर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 56 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना पण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. 3 स्टार्स रॉयल संघाचा संघ नाही आणि अशोकदादा 11 संघाचा संघ नाही का. पुढील सामना या 2 संघामध्ये असणार आहे. इनिंग ब्रेक्समध्ये टॉस कंपल्सरी असणार आहे. ज्या संघाचा संघाने एक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनलिस्ट केलं जाईल, त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. 4 ओव्हरसाठी आतापर्यंत 19 मिनिट 23 सेकंद खर्च केलेले आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकामध्ये अब तक 56 ही धावसंख्या सूर्या फायटर संघाची पाहायला मिळते. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला 3 स्टार्स रॉयल्स विपक्ष अशोकदादा 11 या 2 संघामध्ये. जो मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाचा खेळाडू, तो जॅकेट आपल्याला घालण्यासाठी दिलेला आहे. ठीक आहे, एक मॅचमध्ये चुकी होत असतो. तिथून तुम्हाला पूर्णपणे आयोजकांनी सांगितले की पुन्हा एकदा ती चुकी करू नको अथवा पॅनल्टी लागेल. प्रत्येक संघाच्या 12 खेळाडू लक्ष ठेवायचं आहे. क्षेत्रशील सजवायचं आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही.
4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकात समाप्त तर धावसंख्या 56 आणि आता मात्र शेवटचं षटक ब्लू स्टार्स वडफे संघावरून घेऊन येतोय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रेम गायकवाड. कालच्या दिवसाचं विचारलं तर काल सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम 62 आपल्याला पाहायला मिळाला होता. काल विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक गोलंदाजाने पूर्ण केली होती. वैशाली स्पोर्ट्स संघाने काल सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम केला होता. 65 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. वेलकम यश, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. भिंगरी शॉट, चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीम आभार षटकार. मिळतोय. आतापर्यंत आपण बघितलं तर वैयक्तिक 32 धावसंख्येवर फलंदाजी करतो आणि त्यामध्ये तब्बल 4 षटकांचा समावेश आहे. पुन्हा एकदा आणि हा चेंडू देखील निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार. आणखीन एक षटकार 2 इन रो. 2 में 2 ठोक डाले. सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम वैशाली स्पोर्ट्स संघाच्या नावे 65 होता. तो विक्रम आता मात्र सूर्या फायटर संघाने मोडीत काढलेला आहे आणि नवीन विक्रम आता मात्र प्रस्थापित करण्याच्या तयारीमध्ये आपण बघतो. सूर्या फायटर संघ सध्या संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 68 धावा आणि वैयक्तिक 38 धावसंख्येवर योगेश फलंदाजी करतोय. प्रेम गायकवाड आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावफलकमध्ये ॲड केली जाईल आणि या संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ते 69 वर. या स्पर्धेमधील आपण पाहतोय सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील आता मात्र सूर्या फायटर संघाच्या नावे. फ्रीटचा इशारा आलेला आहे. पाहूया फ्रीट वर बिग हिट पाहायला मिळेल का. शपल केल्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतो चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे 69 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक घातलं गोलंदाज प्रेम गायकवाड. योगेश वैयक्तिक 38 धावसंख्येवर फलंदाजी करतोय ज्यामध्ये तब्बल 5 षटकांचा समावेशामध्ये 30 धावा त्यांनी षटकारानेच पूर्ण केलेल्या आहेत. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. सौरभ लवेश बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन फलंदाजी केलेली आहे. प्रेम गायकवाड इथे ऑन साईडला केल्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर करता आलेलं नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 70 वर. 7 नॉट 70 धावा धावपैकी पाहायला मिळतात. या स्पर्धेमधील हायस्ट टीम स्कोर आपण पाहतोय सूर्या फायटर्स या संघाच्या नावे. या अगोदरचा वैशाली स्पोर्टचा जो सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम होता 65 तो विक्रम मात्र इथे मोडीत निघालेला आहे. नवीन विक्रम इथे पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस या षटकात अंतिम चेंडू. धावसंख्या कॉन्स्टंट आपण बघतोय 70 धावा. मध्ये चांगली धावसंख्या इथे उभी केलेली आहे सूर्या फायटर्स संघाने. सूर्या फायटर्स संघाचे फायटर्स फलंदाज आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळालेले आहेत. शेवटचा चेंडू ऑन साईडला मिड रिझनमध्ये चांगली क्षेत्रक्षम पाहायला मिळते. फक्त एक धाव करण्याची संधी मिळेल फलंदाजाला आणि अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना सूर्या फायटर्स संघाने आपल्या धावपैकी धावा जोडल्या त्या 71 आणि 72 धावांचं आव्हान ब्लू स्टार्स वडफे संघासमोर उभं केलेलं आहे. तर जाऊया आपण टॉसकडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल 3 स्टार्स रॉयल्स विपक्ष अशोकदादा 11 या दोन संघामध्ये. टॉससाठी दोन्ही संघाने आणि टॉससाठी सज्ज होतील आमचे सगळे संयोजक संदेश पाटील भिवंडीकर. चला दोन्ही कॅप्टन आपण पोचायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना दिवंगत अनंत गायकवाड यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आहे. सन्माननीय उमेश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा टॉस बॉक्स आहे.
तर टॉस बॉक्समध्ये सूरज थोरात आपल्यासोबत जोडलेले आहेत. वेलकम सूरज, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थ्री स्टार शैलेश गायकवाड आणि त्याचबरोबर मिलिंद जाधव आणि अक्षय गायकवाड यांच्या नावाने खेळत आहे टीम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अशोक दादा 11 टीम डोहोले शिवदोधन जाधव साहेबांचा संघ आहे आणि आपलं दोन्ही कॅप्टनचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्या मी आवाज देतोय. सन्माननीय कपिल केने उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं, आपल्या शुभ असतील पुढे मागचं आपण टॉस करायचं आहे. वेलकम कपिल. तालुका क्रिकेटमधील एक जबरदस्त क्रिकेटर आपल्यासोबत जोडलेला आहे आपल्या APLमध्ये. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉईन दाखवत आहे. एका बाजूला टेल आणि दुसऱ्या बाजूला हेड. कोणाचा कॉल असेल? सचिनचं कॉल आहे. हेड असा कॉल आहे. कॉईन स्पिन आणि आलेल देखील हेड आहे. थँक्यू कपिल. बसून घ्या आपण. सचिन, नक्कीच आपण कालपासून या स्पर्धेमध्ये एन्जॉयमेंट करतोय. आपण कशी वाटली ही संकल्पना आणि काय म्हणणार आयोजकांच्याबद्दल, काय म्हणणार? कारण की ज्या प्रकारची मेहनत घेतलेली आहे, प्रत्येक खेळाडूचा फॉर्म सबमिट केला आहे आणि यावर्षी ऑक्शन 16 देखील झाला होता आणि जबरदस्त तो राहिला होता. त्याबद्दल देखील तू काय सांगशील? APLबद्दल बोलायचं झालं तर अशी मोजकीच काही पोरं आहेत म्हणजे आपलेच मित्र का ती खूप सारी मेहनत घेतात. खेळाडूला फक्त फॉर्म फी आणि इतर गोष्टी म्हणजे फॉर्म फीज द्यायची असते ती त्यांनी वेळेवर द्यावी आणि वेळेचा जरा बंधन ठेवावं. वेळ कशी पाळता येईल त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि बाकी APL तर चांगलीच आहे. आयोजन खूप चांगलं आहे. 7वं पर्व कसं वाटलं तुला? सुंदर अशा ट्रॉफीज, मग ग्राउंड आहे, मग लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज आहे, त्याचबरोबर चांगला व्यासपीठ यावर्षी देखील चांगला आहे आयोजनामध्ये. कारण की शैलेश गायकवाड नो डाऊट सर्वच खेळाडूंचा लाडका आहे आणि खेळाडू नेहमी त्याचा उल्लेख करत असतात. कशी संकल्पना वाटली पर्व 7मध्ये? पर्व 7 हे वेगळंच काहीतरी होणार होतं. हे थोडीशी आम्हाला आतुरता होतीच, परंतु शैलेश एवढं काही करेल त्याचा जीव लावून खूप चांगलं असं केलं त्यांनी. ऑप्शनपासून तर पार आज टुर्नामेंटचा दुसरा दिवस आहे. खूपच चांगलं आहे. सूरज, तो देखील भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे आणि प्रथमतः पर्व 7मध्ये तू खेळणार आहे, तर नक्कीच तुला कशी वाटली ही संकल्पना? स्पर्धा तर खूप चांगलीच आहे आणि या स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं केलेलं आहे आणि शैलेश गायकवाड असल्यानंतर जी कमिटी त्यांनासुद्धा आनंद येतो की बाबा हा आमच्या मागे शैलेश गायकवाड आहे, म्हणजे आम्ही फ्री माइंड त्याच्याबरोबर मेहनत घ्यायला तयार असतो. आणि त्यांनी जर कोणत्याही म्हणजे स्पॉन्सरला म्हणजे मदतीसाठी म्हणजे हे केला मॅसेज केला तरी त्याला कोणी नाकार देत नसतो आणि त्याच्यामुळे स्पॉन्सर पण म्हणजे जास्त टुर्नामेंटसाठी म्हणजे स्पॉन्सरशिप करण्यासाठी उत्साही होत असतात. नक्कीच या वर्षीचं निवडणूक जी नगरपालिकेची लागलेली आहे त्याच्यामध्ये रितेश जाधव साहेबांची जर विजयश्री झाली तर कदाचित ही स्पर्धा जी आहे पुढच्या वर्षी ज्या प्रकारे शैलेश गायकवाडांनी शब्द दिला आहे की आपण डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपला APL जो असणार आहे 2027चा तो आपण खेळणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? रितेश जाधव साहेबांचा विचार केला तर मागच्यावर म्हणजे 2005मध्ये ते अध्यक्ष म्हणजे त्यांनी या APLचा अध्यक्षपद होता त्यांच्याकडे. त्यानंतर त्यांनी म्हणजे मॅसेज पण केला होता सगळ्यांना की आपण डे नाईट स्पर्धा करू, पण आता काही कारणामुळे इलेक्शन आल्यामुळे निवडणूक आल्यामुळे ते त्या ह्याच्यामध्ये बिझी आहेत. तर डे नाईट नाहीत पण डेमध्ये केले, पण खूप चांगलं आयोजन केलेलं आहे शैलेश गायकवाड आणि सर्व कमिटीने. खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि नक्कीच पुढल्या वर्षी आपण डे नाईट करण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये आमचाही सहकार्य असेल 100%. आपण समाजासाठी ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घडवलेले त्या बाबासाहेबांसाठी आपल्या 100% मधून आपण 10% तरी त्यांच्यासाठी दान करणं गरजेचं आहे आणि ते आपण 100% करणार. एक शेवटचा प्रश्न, टॉस जिंकले काय निर्णय? फिल्डिंग. आपल्या संघाचे शुभेच्छा आहेत. सूरज, तुला देखील शुभेच्छा. टॉस झालेला आहे, इथे टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे 3 स्टार टीमच्या कॅप्टनने सचिन यांनी प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. सदाभार समालोचक अजय घरत यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. थैंक यू सो मच संदेश पाटिल, थैंक यू सो मच सुभाष धुमाल। सभी दर्शकों को अजय घरत का प्रणाम और आप सभी का हार्दिक स्वागत है। बुद्धिस्ट युवा मंच एसोसिएशन भिवंडी वाड़ा कल्याण शाहपुर तालुका आयोजित विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रीमियर लीग 2026 में
आज टूर्नामेंट का दूसरा दिन है, ग्रुप बी के मैचेस आपके सामने। और आज का पहला मैच जहां पर अब रनचेज की शुरुआत होने जा रही है। सूर्या फाइटर्स बनाम ब्लू स्टार्स वर्ड पे। ब्लू स्टार्स के कैप्टन ने टॉस जीता, गेंदबाजी चुनी, लेकिन गेंदबाजी उतनी सटीक रही नहीं है। सूर्या फाइटर्स के बल्लेबाजों ने ज़बरदस्त कार्य किया है, 71 रन स्कोरबोर्ड पर लगा दिए हैं 5 ओवर्स में, जो कि अभी तक का इस टूर्नामेंट का सबसे बड़ा टोटल है। कल वैशाली स्पोर्ट्स ने 65 रन बनाए थे, तो उनसे आगे निकले हैं सूर्या फाइटर्स के बल्लेबाज। और महत्वपूर्ण भूमिका उसमें रही है बल्लेबाज योगेश की, जिन्होंने नाबाद 38 रन बनाए हैं। 72 रनों की चुनौती ब्लू स्टार्स वर्ड पे के सलामी बल्लेबाज विजय चंदने और कृष्णा पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे हैं क्रीज पर। पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए ऋषि। बल्लेबाजी काफ़ी अच्छी है, सूर्या फाइटर्स ने तो अच्छा कार्य किया है, लेकिन ब्लू स्टार्स भी कुछ कम नहीं। पहली गेंद कौन बनाया था, लेकिन दिशा इन गेंद के साथ शुरुआत, वाइट के साथ शुरुआत करते हुए ऋषि। 5 ओवर्स में 72 रन, 14 के ऊपर का आवश्यक रन रेट है प्रति ओवर के हिसाब से, 14.40 रन प्रति ओवर। इसका मतलब यह है कि कम से कम 2 ऐसे शॉट्स चाहिए हर ओवर में जो कि बाउंड्री के बाहर जाए। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट, फुल टॉस फ्लिक किया और गैप ढूंढ लिया है, 4 रन मिलेंगे। बहुत ही कमजोर गेंद थी ये, आसान गेंद बल्लेबाज के लिए। केवल कलाइयों का उपयोग किया, स्क्वायर लेग सर्कल के अंदर था, उस फील्डर को बीट किया, उस फील्डर की दाहिनी तरफ से निकाल दिया। और आउटफील्ड तो इतनी बेहतरीन है कि आप यदि गैप में गेंद को खेल देते हो, टाइमिंग आपकी अच्छी है, कई बार टाइमिंग अच्छी नहीं भी होती है तो भी गेंद बाउंड्री के बाहर चली जाती है। और कंडीशंस बहुत बढ़िया है बल्लेबाजी के लिए। हालांकि कल जब खेल की शुरुआत हुई थी, थोड़ी देरी से शुरुआत हुई थी क्योंकि ओपनिंग डे था, 11 बजे के बाद खेल शुरू हुआ था। पहला मैच लो स्कोरिंग रहा था थोड़ा सा, लेकिन बहुत ही रोमांचकारी हुआ था। लास्ट बॉल थ्रिलर जिसको वीआर स्पोर्ट्स ने जीता था। अगली गेंद राउंड द स्टंप्स, शॉट ऑफ लेंथ, इस बार हुक करने का प्रयास, टॉप एज गेंद हवा में और लाजवाब कैच, बहुत ही उम्दा कैच। शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी ने कमाल कर दिया है, अपने बाई तरफ दौड़ते हुए कैच लपका है और पहली सफलता अपनी टीम को दिलाने में कामयाब हुए हैं गेंदबाज ऋषि। विजय चंदने के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। गेंदबाज ऋषि, मैन फ्रॉम कुरुंद। फुल टॉस हवा में खेला है, सामने फील्डर, अच्छी कोशिश, बहुत बढ़िया एफर्ट, सामने डाइव लगाते हुए कैच लपकने का प्रयास था रोहित का। गेंद पूरी तरह से कैरी नहीं हुई, नहीं तो यहाँ पर एक और विकेट ऋषि प्राप्त कर सकते थे। हालांकि गेंद थोड़ी कमजोरी थी, बल्लेबाज उसको ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, शायद पूरी तरह से तैयार नहीं थे फुल टॉस गेंद के लिए। दोनों भी आक्रामक बल्लेबाज इस समय क्रीज पर है और आक्रामक बैटिंग की ज़रूरत भी है। टारगेट बड़ा है, 72 रन बनाने हैं ब्लू स्टार्स वर्ड पे टीम को। गति परिवर्तन, चतुराई भरी गेंदबाजी, लाइन को भी थोड़ा वैरी किया, दूर रखा था बल्लेबाज से और पेस ऑफ डिलीवरी, बहुत अच्छी गेंदबाजी। अच्छा ओवर साबित होता हुआ ये
सूर्या फाइटर्स के लिए। स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ मात्र 7 रन 1 विकेट के नुकसान पर। 72 रनों की चुनौती ब्लू स्टार्स वर्ल्ड पे के सामने। अगली गेंद सामना करेंगे एक बार फिर से सूरज। लो फुल टॉस, इस बार तगड़ा प्रहार, फील्डर है पीछे लेकिन बीट किया फील्डर को और गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर। फ्लैट 6, कैलकुलेटेड 6। लेकिन यहाँ पर मौका बन रहा था, फील्डर और थोड़ा एफर्ट लगाते तो शायद एक बेहतरीन कैच बन सकता था। कोशिश ज़रूर की थी लेकिन एक हाथ से कैच लेने में नाकामयाब और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाकर गिरी। सिक्सर के साथ पहले ओवर की समाप्ति। स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर ब्लू स्टार्स वर्ल्ड पे। 5 मिनट का वक्त लिया गया है पहले ओवर के लिए और औसतन 5 मिनट ही है आपके पास हर ओवर के लिए। पहले 4 ओवर्स 20 मिनट के भीतर कंप्लीट करने हैं। बिनार का ये खूबसूरत डीडी ग्राउंड जहाँ पर विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रीमियर लीग के 7वें संस्करण का आयोजन। कल पहला दिन बहुत ही ज़बरदस्त क्रिकेट देखने को मिला। काफ़ी रोमांचक मैचेस देखे हमने। ग्रुप ए के मैचेस थे और 4 में से 2 टीमों ने क्वालिफाई किया प्लेऑफ्स के लिए, वैशाली स्पोर्ट्स और वीआर स्पोर्ट्स, जिन्होंने 3 में से 2 मैचेस जीते। अन्य जो 2 टीमें थी वो थी रावण स्पोर्ट्स और विराज स्पोर्ट्स 1200, जो टीमें टूर्नामेंट से बाहर हो चुकी है। प्लेऑफ्स के मैचेस कल खेले जाएंगे, जो कि कल अंतिम दिन रहेगा टूर्नामेंट का। आज दूसरा दिन है। दूसरे दिन का ये पहला मैच आपके सामने ब्लू स्टार्स वर्ल्ड पे और सूर्या फाइटर्स के बीच में। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए बिनार विलेज एंड से महेश जाधव। महेश जाधव जो बाम्बू के नाम से काफ़ी फेमस है। क्या किनारा लगा है यहाँ पर, अपील जोरदार है कॉट बिहाइंड के लिए। अंपायर की सहमति मिली नहीं है लेकिन मुख्य अंपायर अब स्क्वायर लेग अंपायर की दिशा में बढ़ते हुए नजर आ रहे हैं। जी हाँ, एज लगा है और बैट्समैन को लौटना होगा पेविलियन में। अंपायर की उंगली ऊपर, विकेट नंबर 2 का पतन। कृष्णा आउट हुए हैं केवल 1 रन का योगदान देने के बाद। फॉलिंग स्वीप लगाने का प्रयास था, बिहाइंड स्क्वेयर ऑन साइड में शॉट लगाने की कोशिश, लेकिन बल्ले के बीचों बीच ले ही नहीं पाए और बढ़िया कैच वहां पर विकेट कीपर द्वारा। दूसरा झटका ब्लू स्टार्स वर्ल्ड पे टीम को। रन संख्या 13। नए बल्लेबाज रोहित बाली धाकड़ बल्लेबाज है। कल हमने प्रफुल्ल को देखा था। प्रफुल्ल और रोहित ये बहुत ही मजबूत कदकाठी के बल्लेबाज, लंबे ऊंचे कद के पावर हिटर्स है, जो एपीएल में अक्सर हमें देखने को मिलते हैं। लेकिन जो रुतबा है रोहित का, उसके अनुसार उनको खेल पेश करना पड़ेगा। टीम थोड़ी सी संकट में फंस गई है। शुरुआत कहीं ना कहीं प्रारंभिक बल्लेबाज अच्छी दे नहीं पाए हैं, जल्दी आउट हुए हैं। विजय चंदन ने 4 रन बनाकर आउट हुए, कृष्णा ने सिर्फ 1 रन बनाया है। अक्रॉस द लाइन बल्ले के अंदर लगी है, ग्राउंडेड शॉट बना है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग मौजूद है, सिंगल ही मिलेगा। खाता खुलता हुआ रोहित का। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। यहां से और 58 रनों की जरूरत है। रनों की रफ्तार को बढ़ाना पड़ेगा। विकेट्स आपको सुरक्षित रखने हैं, क्रीज पर टिकना होगा, तेज गति से रन्स बनाने पड़ेंगे, तब जाकर ये मैच जो है वो रोचक स्थिति में पहुंच सकता है। नहीं तो कहीं ना कहीं थोड़ा सा पलड़ा भारी होता हुआ नजर आ रहा है सूर्या फाइटर्स का। अच्छा खेल अभी तक सूर्या फाइटर्स ने पेश किया है। अगली गेंद इस बार लॉफ्ट कर दिया है गेंद को, वाइड डिश लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है और फील्डर को क्लियर करते हुए जबरदस्त स्ट्रोक, 6 रन। ये दूसरा सिक्सर सूरज के बल्ले से
पिछले ओवर की अंतिम गेंद पर छक्का जड़ा था उन्होंने, और अब इस ओवर में जब स्ट्राइक मिला तो फिर से छक्का जड़ दिया है। दो ऐसे बल्लेबाज इस समय क्रीज पर है जो हवा में खेलने से बिल्कुल भी परहेज नहीं करते हैं। गति में परिवर्तन, गेंद को आने दिया और हल्के हाथों से पुश किया है शॉर्ट कवर पॉइंट पर सिंगल लेते हुए। सेंसिबल बैटिंग, हालांकि फिर से बड़े स्ट्रोक के लिए तैयार थे, लेकिन अंतिम क्षणों में उन्होंने जांचा परखा कि ये गेंद धीमी गति से डाली गई है, ठीक, थोड़ा सा स्ट्रोक को एडजस्ट किया। वेलकम मिलिंद जाधव, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात आपण या स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष शैलेश गायकवाड यांना इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत आणि त्याकरिता मिलिंद जाधव यांची देखील उपस्थित झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्कोर 21 रन 2 विकेटों के नुकसान पर. गेंदबाज महेश एक बार फिर से, और इस बार फ्लिक किया गेंद हवा में, फील्डर है बाउंड्री पर लेकिन उनसे थोड़ा दूर खेला और ये 6 रन. रोहित का जबरदस्त स्ट्रोक. कमाल का स्ट्रोक, ये थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, कलाइयों का अच्छा उपयोग किया और कलाइयों को झटका देते हुए शॉट को एग्जीक्यूट किया है. ज़्यादा ऊंचाई नहीं थी स्ट्रोक में, लेकिन मेक श्योर किया कि गैप में खेलेंगे और फील्डर को बीट करने में कामयाब. डीप मिड विकेट की दिशा, बेहतरीन छक्का रोहित का, ये शानदार हिट. 6 रनों से स्कोर उछलता हुआ 27 रन 2 विकेटों के नुकसान पर. महंगे साबित होते हुए महेश यादव इस ओवर में 14 रन अभी तक खर्च किए हैं, एक विकेट जरूर प्राप्त किया है. इस बार बल्लेबाज से दूर रखने का प्रयास, लेकिन काफ़ी दूर वाइड. अतिरिक्त रन, दबाव निश्चित रूप से गेंदबाज पर नजर आ रहा है, क्योंकि 2 बड़े हिट्स लग चुके हैं इस ओवर में. बल्लेबाज के आर्क में अब नहीं देना चाहते हैं, लेकिन लाइन पर कंट्रोल नहीं रख पाए. स्कोर बढ़ता हुआ 28 रन 2 विकेटों के नुकसान पर. अच्छा रन चेज अब देखने को मिल रहा है. इस बार लेंथ डिलीवरी आड़े बैट से उसको ड्रैग किया है. और कॉर्नर की दिशा में फील्डर मौजूद है, 1 रन मिलेगा और इस सिंगल के साथ ओवर की समाप्ति होती हुई पावर प्ले का खेल समाप्त हुआ है. स्कोर 29 रन 2 विकेटों के नुकसान पर. यह कहा जा सकता है कि नेक टू नेक फाइट चल रही है, क्योंकि 14 के थोड़ा सा ऊपर का आस्किंग रन रेट था, बिल्कुल उसके अनुसार ही बैटिंग हो रही है. पावर प्ले में अच्छा कार्य बल्लेबाजों ने जरूर किया है, भले ही 2 विकेट्स गंवा दिए हैं, लेकिन रन रेट अच्छा है. 29 रन बने हैं और बचे हुए 3 ओवर्स में अब 43 रनों की जरूरत. 18 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण. या षटकामध्ये थोडा अधिकचा वेळ आपण खर्च केलेला आहे, याची नोंद घ्या. टीम सूर्या फायटर्स, आजचा पहिला सामना हाय स्कोरिंग सामना आहे. 2 जबरदस्त संघांदरम्यानची ही लढत आहे. 29 धावा फलकावर आहेत, आणखी 43 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी. सूरज 5 बॉल्समध्ये 14 धावांचं योगदान देऊन खेळतोय. रोहितनं 3 चेंडूंचा सामना केलाय, 8 धावांवर तो खेळतोय. 2 षटकार सूरजच्या बॅटमधून आलेत आणि रोहितनं देखील 1 षटकार ठोकलाय. स्टार्ट तर मिळालेला आहे दोन्ही फलंदाजांना, मात्र मोठ्या इनिंग्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. अजय, आयोजकांच्या वतीने अर्थात शैलेश गायकवाड साहेबांचा जो लकी नंबर आहे 0909 ₹909, हा पारितोषिक हॅट्रिकसाठी, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक जो लकी नंबर आहे शैलेश गायकवाड यांचा 0909, हा बक्षीस लावण्यात आलेला आहे प्रत्येक खेळाडूला. APL मध्ये जो कोणी खेळाडू हॅट्रिक बनवेल षटकारांची, विकेटची, त्याच्यासाठी हा पारितोषिक आहे. वा, आणखी मजा येणार आहे. ऑलरेडी भरघोस पारितोषिकं या स्पर्धेमध्ये आहेतच आणि आता त्यामध्ये आणखी भर टाकली जात आहे अध्यक्ष साहेबांकडून. शैलेश गायकवाड यांच्याकडून विकेट हॅट्रिक आणि सलगच्या 3 षटकारांसाठी ₹909 पारितोषिक. स्मॅश केलाय, बॉल हवेत आहे, टायमिंग चुकलंय, लॉंग ऑनचा खेळाडू बॉल खाली आणि रोहितच्या खेळीचा अंत. जबरदस्त कॅच रोहितनं टिपलाय डीपमध्ये, फलंदाज बाद. बॉल गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा मिळताना दिसतोय सूर्या फायटर्स टीमला. लेंथ बॉल होता, आडव्या बॅटनं समोर षटकार ठोकण्याचा प्रयत्न, परंतु ज्या वेगाची अपेक्षा फलंदाजाला होती तेवढ्या वेगानं बॉल आलाच नव्हता, थोडासा स्लो आला होता आणि त्याच कारण राहिले की टायमिंग चुकताना दिसलं. रोहितच्या खेळीचा अंत झालाय. 8 धावांचं योगदान दिल्यानंतर तो माघारी परततोय. संघाची धावसंख्या 3 बाद 29
आपण एन्जॉय करतोय बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं, आपल्या भारतीय संविधानाचे जे शिल्पकार आहेत त्यांना आपण आदरांजली वाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं लॉफ्टेड शॉट आहे, पुन्हा एकदा बॉल उंच गेलाय, जास्त दूर नाही आणि पुन्हा रोहित बॉल खाली. आणखी एक जबरदस्त कॅच, आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज राहुल मोरे ही इज ऑल्सो वॉकिंग बॅक टू डगआउट. षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय की विकेट्स आता सातत्याने जात चाललेले आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज सागर पवार. हॅट्रिक कंप्लीट झाली तर या स्पर्धेचे अध्यक्ष शैलेश गायकवाड यांच्याकडून 909 रुपयांचं पारितोषिक आहे. चांगली संधी आहे. काल एक हॅट्रिक आपण बघितली होती पहिल्याच ओव्हरमध्ये, स्पर्धेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बुद्धार्थ वाघमारेनं तो कारनामा केला होता आणि त्या मॅचमध्ये त्याने फायफर देखील कंप्लीट केला होता. तदनंतर आपण वैशाली स्पोर्ट्स संघाकडून पियुषला बघितलं होतं ज्याने फायफर कंप्लीट केला होता. 5 विकेट्स घेतल्या होत्या एका इनिंग्समध्ये. नवीन बॅटर डावखुरा फलंदाज अरविंद मैदानामध्ये पोहोचलाय. धावसंख्या 4 बाद 29. समीकरण 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 बॉल्समध्ये करायचे आहेत आणखी 43 धावा. डावाला आता गळती लागली असं दिसतंय ज्या पद्धतीनं बॅक टू बॅक विकेट्स गेलेले आहेत. हॅट्रिक बॉल सागर राऊंड द स्टम्प्स. ओ हो, हा बॉल हातातून निसटलाय. स्लोवर बॉल टाकायचा होता परंतु हा नो बॉल. बीमर फलंदाजाला त्याचा फारसा फायदा घेता आला नाहीये. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल उडाला. विकेट किपरनं बॉल झेलला खरा परंतु विकेट मिळणार नाही कारण हा नो बॉल आहे. बीमर आहे. पहिल्या डावामध्ये देखील आपल्याला बीमर पाहायला मिळाले होते. विजय चंदन यांनी ती चूक केली होती. 2 बीमर बॉल त्याच्याकडून हाताळण्यात आले होते त्यामुळे त्याला ते षटक कंप्लीट करता आलं नव्हतं. प्रेम गायकवाडने देखील एक बीमर चेंडू टाकला होता शेवटच्या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल फ्री हिट. चांगली संधी आहे फलंदाज अरविंदकडे परंतु क्विकर बॉल अगदी पायाचा वेध घेतलाय. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल करतोय. फिल्डर येतोय बॉलवर. लेग बायचा इशारा पंचांकडून. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नव्हता. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या ब्लू स्टार्स वडपे संघाची जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. ब्लू स्टार्स वडपे जो रितेश गायकवाड आणि प्रेम गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. त्यांना फाईट करतायत सूर्या फायटर्स. अच्छा, या पहिल्या मॅचमध्ये मिस्टर विनोद थोरात फेम टीम. जे संघ पुरस्कर्ते आहेत त्यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे या स्पर्धेमध्ये कारण त्यांच्या सहकार्याविना स्पर्धा होणं शक्य नव्हतं आणि ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट आहे. ऑक्शन सेरेमनी देखील या स्पर्धेची आपण बघितली होती. खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आणि तदनंतर संघांची बांधणी झालेली आहे. चला, अधिकचा वेळ आपल्याला खर्च करता येणार नाहीये. फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी देखील याची नोंद घ्यायची आहे. 72 धावांचा पाठलाग सुरू आहे सध्या. धावफलकावर 31 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. प्रत्येक सामना हा 5-5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शिस्तबद्ध आयोजन आहे या स्पर्धेचं. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 बॉल्समध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. पलटवार करावा लागणार आहे. सूरज अजूनही मैदानामध्ये आहे. 2 षटकार ठोकलेत. स्लोवर बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या आतमध्ये लागलाय. एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही आहे. फिल्डरकडून थोडीशी गडबड झाली आहे. त्याचा फायदा घेतला आहे तिकडे फलंदाजांनी. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक खालता ठेवणं गरजेचं आहे. अधूनमधून मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत. सिंगल डबलने यस धावफलक खालता राहील पण तो सामना जिंकण्याकरिता चौकार षटकार देखील तेवढेच महत्त्वाचे असतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 33. 4 गड्यांच्या मोबदल्यात 16वर पोहोचलाय फलंदाज सूरज. चांगली बॅटिंग करतोय. आणखी एक स्लोवर बॉल. चांगली गोलंदाजी. वेग देत नाहीये सागर पवार. स्लोवर बॉलचा त्याने खूप चांगला वापर केलाय आपल्या षटकामध्ये. एक अप्रतिम सक्सेसफुल षटक आत्तापर्यंत. फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत 5 बॉल्समध्ये आणि 2 विकेट्स प्राप्त केलेत सागरनं. सामन्याला कलाटणी देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय.
पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, 29 धावा फलकावर होत्या, परंतु या ओव्हरमध्ये ब्लू स्टार्स वडपे संघ थोडासा पिछाडीवर जाताना दिसतोय. सामना मात्र संपलेला नाही, 13 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल, सुरेख बॉल, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट होतोय बॅटर. लवली डिलिव्हरी, अगदी उजव्या यष्टीच्या जवळून बॉल निघून गेलाय. विकेट किपरचा वेध घेत असताना शेवटचा बॉल डॉट येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय सागर पवारचं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 बाद 34. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 38 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता ब्लू स्टार्स वडपे संघाला. पारडं जड झालेलं दिसतंय सूर्या फायटर्स या टीमचं. यानंतर आजचा दुसरा सामना 3 स्टार्स रॉयल्स विरुद्ध अशोकदादा 11 डोहळे. अशोकदादा 11 टीमचे पुरस्कर्ते शुद्धोधन जाधव साहेब. 34 धावा झालेल्या आहेत, 38 आणखी बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण. 3 स्टार्स रॉयल्स अध्यक्ष शैलेश गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड आणि मिलिंद जाधव यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. शैलेश गायकवाड यांना देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे त्यांचं. अनेक साऱ्या स्पर्धांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत. मग मापोली ट्रॉफीचा आपण विचार केला तर त्या आयोजनामध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आणि जेव्हापासून APLला सुरुवात झालेली आहे, शैलेश गायकवाड यांनी नेहमीच आपलं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. वेगवेगळ्या विभागातून बुद्धिस्ट समाजाचे खेळाडू एकत्रित येतात या स्पर्धेकरिता. आपण बघतोय वाडा तालुका, भिवंडी तालुका, शहापूर तालुका, कल्याण तालुका या तालुक्यांतून खेळाडू येत आहेत, संघ येत आहेत आणि प्रदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भरपूर टॅलेंटेड खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेट हे मोठं व्यासपीठ ठरते आजकालच्या खेळाडूंसाठी, कारण आपण बघतो ISPL सारखी एक मोठी स्पर्धा येते आणि आपल्या भिवंडीतून देखील 5-6 खेळाडूंची निवड झालेली आहे. ठाणे जिल्ह्यातून तर बरेचसे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. अपेक्षा करू शकतो आपण की या स्पर्धेतून देखील एखादा खेळाडू पुढे जाईल आणि तिथपर्यंत तो पोहोचेल. बॉल हवेत आहे, थोडासा पुढे पडलाय. एफर्ट चांगला फिल्डरचा, झेलवर जाण्याचा प्रयत्न होता. धाव मिळाली असती कदाचित, परंतु धाव घेतली गेलेली नाही. स्ट्रायकिंग एंडला सूरज आहे. पूर्णपणे मदार आता सूरजवर असणार आहे. धडाकेबाज फलंदाज आहे. 2 षटकार त्याने ठोकलेत, परंतु मागच्या ओव्हरमध्ये त्याला देखील थोडंसं शांत ठेवण्यात आलं. 11 चेंडू 11 बॉल्समध्ये बनवायचे आहेत, 38 धावा. गोलंदाजीसाठी पियुष, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला थ्रू द लाईन, चांगला फटका ओव्हर द बॉलर्स हेड. लॉंग ऑनचा खेळाडू प्रयत्नशील होता, मात्र त्याला बीट करून बॉल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. झुंजार इनिंग्स आपल्याला सध्या इथे पाहायला मिळत आहे. फलंदाज सूरजकडून हार मानलेली नाही आणि जोपर्यंत तो खेळपट्टीवर आहे अशा जिवंत आहेत ब्लू स्टार्स वडपे संघाच्या. 6 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचले 44 वर. समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 28 धावा. हे 2 चेंडू या षटकातील फार महत्त्वाचे ठरतील. या 2 बॉल्सवर 2 मोठे फटके जर आले तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये
फार जास्त रंगत आपल्याला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत पियुषने 10 धावा खर्च केल्यात, एक चौकार एक षटकार त्याच्या या षटकामध्ये ठोकलाय फलंदाज सूरजनं. वैयक्तिक 27 धावांवर खेळतोय, फक्त 11 बॉलचा सामना केलाय. जबरदस्त बॅटिंग करतोय सूरज. हो, खोलवा टप्प्याचा बॉल बीट केलाय बॅटरला, परंतु दिशाहीन बॉल आहे. वाईटचा इशारा पंचांकडून. अवांतर धाव मिळते. प्रेशर आता गोलंदाजावर देखील पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये रोमहर्षकता निर्माण होत असताना धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली 4 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण 8 चेंडू आणि 27 धावा. आजचा पहिला सामना आहे आणि पहिलीच मॅच रंगतदार अवस्थेत. काल देखील पहिला सामना अतिशय जबरदस्त रंगला होता. यावेळेला वेग थोडासा कमी केलाय. आडव्या बॅटनं समोर प्रहार करत असताना लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचलाय बॉलवर. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, स्ट्रायकर सेंडला फेक. विकेट कीपरनं एष्ट्या तर उद्ध्वस्त केलेल्या आहेत. थोडंसं अपील देखील होतंय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. 2 धावा कंप्लीट. सूरज कीपिंग द स्ट्राईक. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये यशस्वी सूरज. हा सामना आता सूरज विरुद्ध सूर्या फायटर्स असा झालेला आहे. समीकरण आपण बघतोय स्क्रीनवर. 7 बॉल्स आणि 25 धावा. काहीही घडू शकतंय. सूरजनं आपल्या टीमसाठी अशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाला देखील माहिती आहे जोपर्यंत सूरज मैदानामध्ये आहे तोपर्यंत त्यांना सुटकेचा निश्वास टाकता येणार नाहीये. हा बॉल फार महत्त्वाचा असेल, परंतु फलंदाजाच्या मनात देखील थोडीशी द्विधा असू शकते की सिंगल घ्यायची की मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करायचा. कारण मोठा फटका आला तर स्ट्राईक त्याच्याकडे नसणार आहे पहिल्या बॉलसाठी नेक्स्ट ओव्हरमध्ये. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला झेपावतोय खेळाडू. ओहो, फुटबॉल खेळलं जातंय की काय? पायाला लागलाय बॉल आणि डीप मिड विकेटला गेलाय. तिकडे फिल्डर देखील थोडासा फंबल करताना दिसलाय आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक देखील कंप्लीट होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. ब्लू स्टार्स वडपे संघाची धावसंख्या आपण बघतोय 4 बाद 49 आणि आता समीकरण आहे 6 बॉल्समध्ये 23 धावा. खूप जास्त वेळ खर्च करण्यात आलेला आहे. स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती देत आहेत 26 मिनिटं तब्बल आपण खर्च केलेले आहेत 4 ओव्हर्स करिता. त्यामुळे सूर्या फायटर्स आपल्याला एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. पंचांनी देखील याची नोंद घ्यावी. सर्कलच्या बाहेर फक्त 4च फिल्डर्स असतील या शेवटच्या ओव्हरमध्ये. वेळेचं जे बंधन आहे त्याचं पालन आपण केलेलं नाही आणि नियम सर्वांसाठी सारखे असतील याची नोंद घ्या. ब्लू स्टार वडपे संघानं आपण बघितलं होतं की 4 षटकं ही जवळपास 19 मिनिटांमध्येच कंप्लीट केली होती, परंतु सूर्या फायटर्सनं तसं केलेलं नाही. अधिकचा वेळ खर्च केलाय आणि त्यामुळे कदाचित त्याचा भुर्दंड देखील त्यांना भोगावा लागू शकतो. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलाय. 6 चेंडू 23 धावा. स्ट्राईक मात्र अरविंदकडे असणार आहे. एका धावेचं योगदान आत्तापर्यंत दिलंय. अरविंदला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे आणि त्याला जरूर कानमंत्र त्याच्या पार्टनरने दिलेला आहे सूरजनं. कदाचित त्यानं सांगितलं असावं की तुला फक्त सिंगल घ्यायचे आहे, बाकीचं जे काही करायचं ते मी करणार आहे. तसंही 13 बॉल्समध्ये 31 धावांची जबरदस्त खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहे. गोलंदाजीसाठी सागर पवार. लो फुल टॉस बिगिट करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज बॉल हवेत जरूर होता, परंतु फिल्डर दूर आहे. कव्हर्समध्ये बॉल अडवला गेलाय. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. सिंगलच्या जोरावर ब्लू स्टार्स वडपे संघाचं अर्धशतक कंप्लीट होतंय. 50 धावा फलकावर लागतायत 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता स्ट्राईक सूरजकडे आलेली आहे. 5 चेंडू शिल्लक, 22 धावांची आवश्यकता. चित्त थरारक अवस्थेत जाताना दिसतोय आजचा हा पहिला सामना ब्लू स्टार्स वडपे विरुद्ध सूर्या फायटर्स. सागर पवारचं पहिलं षटक अफलातून राहिलं होतं. 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि 2 गडी देखील बाद केले होते. महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात एवढ्या धावा बनवणं हे फार कठीण असणार आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही आहे. सोडून दिलाय बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु लाईनच्या बाहेर बॉलची पिचिंग. अवांतर धाव मिळते वाईडच्या रूपात. धावसंख्या 51. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 बॉल्समध्ये ब्लू स्टार्स वडपे टीमला धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता 21. रंगात आली आहे मॅच. महत्वाचा बॉल घेऊन गोलंदाज सागर. स्लोवर बॉल स्मॅश केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. अफलातून फटका. फिल्डरचा प्रयत्न देखील पुरेपूर होता रोहितचा, मात्र बॉल त्याला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय खणखणीत चौकार.
ची राहिली, खूप चांगला प्रयत्न त्याने केला, परंतु म्हणतात ना क्रिकेट सांघिक खेळ आहे. इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही आहे आणि तेच त्यांच्या पराभवाचं कारण राहिलं आहे. गोलंदाजांनी देखील चुका केल्या हे देखील म्हणता येईल, कारण फार जास्त धावा खर्च केल्या होत्या. बीमर चेंडू बरेच पाहायला मिळाले होते आणि ते त्यांना महागात पडलेले आहेत. तर हा आजचा पहिला सामना येथे समाप्त झाला आहे. सूर्या फायटर्स संघानं 12 धावांनी विजय नोंदवलाय. 71 बनवल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात, ज्यामध्ये योगेशचं अप्रतिम योगदान. 15 बॉल्समध्ये नाबाद 39 धावा आणि ब्लू स्टार संघाकडून फक्त सूरज तेथे लढताना दिसला. 17 बॉल्समध्ये नाबाद 38 धावा, 59 पर्यंत त्यांनी मजल मारली 5 गड्यांच्या मोबदल्यात. 12 धावांनी सूर्या फायटर्स संघानं हा सामना जिंकलाय. गोलंदाजीमध्ये सागर चमकला, ज्यानं 3 गडी बाद केले. 2 ओव्हर्समध्ये अवघ्या 15 धावा खर्च केल्या. आणि आता आपण देणार आहोत ह्या सामन्यातील